प्रिय सत्या, आज पहिल्यांदा तुला पत्र लिहावंसं वाटलं. मनातल्या भावना तुझ्यापर्यंत पत्रामार्फत सांगाव्याशा वाटल्या. मी खूप प्रयत्न केला, प्रत्यक्षपणे तुझ्या समोर येऊन तुझ्या नजरेला नजर भिडवून बोलण्याचा, पण या मंजूची हिंमतच होईना रे. सत्या, आपण एकमेकांच्या आयुष्यात येण्यापासून ते एकमेकांपासून दूर जाण्यापर्यंतचा प्रवास माझ्यासाठी सोपा नव्हता. माझ्या मनाची काय अवस्था झाली होती ते शब्दात कसं सांगू तेच नाही कळत. सत्या, तू खऱ्या अर्थाने एक चांगला मुलगा तर आहेसच, पण चांगला भाऊ देखील आहेस. स्वतःच्या परिवारासाठी खंबीरपणे उभा राहणारा, वेळेप्रसंगी स्वतःचं दुःख बाजूला ठेवून आई वडिलांच्या डोळ्यात आनंद भरणारा माझा सत्या. खरंच तू सातारचा वाघ आहेस, मात्र तेवढाच हळवा देखील आहेस. स्वतःच्या श्वासापेक्षा दुसऱ्याच्या श्वासासाठी झटणारा माझा सत्या खरंच कुणाचा जीव घेऊ शकतो? मी माझ्या डोळ्यांनी जे पाहिलं त्यामुळे मी तुला आरोपी समजून बसले. सत्या, ज्या क्षणाला माझा तुझ्याबद्दलचा गैरसमज दूर होईल, त्या क्षणाला तुझ्यावरचं प्रेम, भावना व्यक्त करायला शब्द मिळतील की नाही माहित नाही, पण किमान या पत्राच्या मदतीनं माझ्या भावना मी तुझ्यापर्यंत नक्की पोचवेन. पण सत्या, हे विसरून नाही चालणार की मी एक पोलीस अधिकारी आणि कायद्याच्या चौकटीत राहूनच तुला निर्दोष सिद्ध करावं लागेल. आणि ज्या दिवशी मी तुला निर्दोष सिद्ध करेन त्या दिवशी तुझी ही वाघमारे मॅडम या सातारच्या वाघाची शिकार प्रेमानं नक्की करेल. आणि मी वाट बघते त्या दिवसाची, तुझीच वाघमारे. मी हे पत्र सत्यासाठी लिहिलं. जर तुम्हालाही तुमच्या भावना माझ्यासाठी आणि सत्यासाठी व्यक्त करायच्या असतील तर वाट कसली बघताय? उचला पेन आणि पेपर आणि लिहा तुमच्या भावना आणि सन मराठीला DM करा. तुम्ही पाठवलेली पत्र सन मराठीच्या पेजवर अपलोड केली जातील आणि काही निवडक पत्र मी आणि सत्या वाचवून दाखवू खास तुमच्यासाठी. तुम्ही पत्र पाठवू शकता आजपासून 18 तारखेपर्यंत आणि 19 तारखेला रात्री 9 वाजता मी पहिलं पत्र वाचू. तुमच्या भावना आमच्यापर्यंत नक्की पोहोचू.